गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठी घडामोड घडली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने राज्य शासन आणि दुग्ध विभागाला गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 90 दिवसाच्या मुदतीनंतरही कच्ची मतदार यादी प्रसिद्ध न झाल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसात घेण्याचे आदेश यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते। ही मुदत 3 ऑगस्ट रोजी समाप्त असतानाही शासनाकडून अद्याप कच्ची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नव्हती। यामुळे राधानगरी तालुक्यातील स्वामी समर्थ सहकारी दूध व्यावसायिक संस्थेने कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती। या याचिकेवर आज न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही निवडणूक प्रक्रिया सुरू न झाल्याबद्दल न्यायालयाने शासनावर नाराजी व्यक्त केली। तसेच शासन आणि दुग्ध विभागाला गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले। यासोबतच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कायद्यानुसार कारवाई होऊ शकते, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे। या प्रकरणात याचिकेकर्त्याच्या वतीने ज्येष्ठ विधितज्ञ श्रीनिवास पटवर्धन आणि ॲडव्होकेट भूषण मंडलिक यांनी न्यायालयात बाजू मांडली। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता नवे वळण मिळाले आहे। उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतर शासन किती वेगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करते याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।